की बाणाई कोण होती ते बघू आणि मग विवाहाचं वर्णन करू. दोघांचा विवाह, बाणाईच्या नादी देव कसे लागतात, धनगर कसे होतात, मेंढरं कशी चारतात, मेंढरं सोलून कशी टाकतात. ही बाणाई कोण आहे. बाणाईबद्दल दोन संदर्भ आहेत. कैलास पर्वतावर पार्वती माता भगवान शंकरांच्या जवळ आणि एक जया नावाची दासी आहे. भगवान शंकरांची पत्नी पार्वती मातेची दासी आहे. जया, जया नावाची दासी आहे. पार्वती मातेची सेवा करायची. पार्वती मातेचा अधिकार तिने पाहिला की काय सौभाग्य, भगवान शंकरांसारखे पती मिळाले. मनामध्ये हेवा निर्माण झाला. भगवान शंकरांच्या मांडीवर पार्वती मातेला पाहिलं की त्या दासीच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण व्हायची. काय भाग्यवान आहे, काय भाग्य मिळालंय. मला जर असं भाग्य प्राप्त झालं तर. खरं म्हणजे सांसारिक जीवन जगताना दुसऱ्याच्या भाग्याचा हेवा करू नये, असा एक नियम. संसार करताना खाली पाहावं, परमार्थ करताना वर पाहावं. तुम्हाला अजून समजलं नाही. संसार करताना आपल्यापेक्षा गरीब लोकांकडे पाहावं, माणसाचं स्वास्थ्य बिघडत नाही. आपल्यापेक्षा श्रीमंत माणसाकडे पाहिलं की बीपी वाढतो. आपल्या घरात जर साधा टीव्ही आहे, ब्लॅक अँड व्हाईट, समोरच्याने LCD आणलं की पोट दुखायला लागतं. आलं की लक्षात, पोट दुखायला लागतं. सायकलवरून जाणाऱ्या माणसाजवळून जर मोटरसायकलवर लागलं, त्याला वाटतं अरे आपल्याला मोटरसायकल केली. असं ग्रामपंचायत सदस्य झाल्यावर असं वाटतं सरपंच कधी होईल, पंचायत समितीला कधी निवडून येईल. पस, जीप, आम, खास, पुढचं तुम्ही लावून. हे वाढत जातं सगळं, आकांक्षा वाढत जातात. जीवनामध्ये जीवन जगत असताना काही विकल्प आहेत. संसारामध्ये नेहमी आपल्यापेक्षा नॉर्मल लोकांकडे पाहावं, बरं वाटतं. सगळी सुख असतात पण एखादं सुख नसलं की माणूस अस्वस्थ होतो. 80,000 बायका असताना सुद्धा रावण दुःखी होता. का? मंदोदरी, असं वर्णन ऐका, तुम्हाला वेगळं वाटेल ऐकायला. सीता मातेपेक्षाही मंदोदरीचं सौंदर्य अधिक होतं. सुंदर होती ती. मंदोदरी शब्दामध्ये सौंदर्य आहे. जिचं कमर बारीक असतं त्याला शृंगार शास्त्रामध्ये सौंदर्यवान स्त्री म्हटलंय. मंद उदरी शब्दाचा अर्थ असा आहे. 1000 वेळेला आपल्या पतीला समजून सांगितलं पण डोक्यात काम बसलेलं आहे. ऐकलं नाही. पूर्ण राक्षस कुळाचा उद्धार करायचा तर लीला वेगळी आहे. जीवनामध्ये 99 जरी सुख असतील पण एक दुःख असेल तर ते दुःख माणसाला बोचत असतं. जीवनामध्ये आपल्यापेक्षा जास्त सुखी पाहिलं की आपलं सुख कमी होतं. लक्षात येत आहे तुमच्या? आपल्यापेक्षा दुःखी माणसाला पाहिलं की आपलं दुःख कमी होतं. मुद्दा लक्षात येतोय? एका बाईचा तरुण मुलगा मेला. प्रेत घेऊन गौतम बुद्धांकडे आली. महाराज, माझ्या मुलाला जिवंत करा. गौतम बुद्ध म्हणाले, माई तुमच्या मुलाला जिवंत करतो पण एका अटीवर. तुम्ही ज्या गावामध्ये राहतात त्या गावातल्या प्रत्येक घराच्या समोर जा आणि विचारा आतापर्यंत तुमच्या घरातलं कोणी मेलेलं आहे का. ज्या घरातलं कोणी मेलेलं नसेल त्या घरातून मूठभर मोहरे आणा. तुमच्या मुलाच्या अंगावरून ओढतो, मुलाला जिवंत करतो. बाई गावभर फिरली पण तिला दुसऱ्याचं दुःख आपल्यापेक्षा जास्त पाहिलं की आपलं दुःख कमी होतं. दुसऱ्याचं सुख जास्त पाहिलं की आपल्याच घरातली जर गेली काय लाईट आणि शेजारच्या घरातली जर असली, अरे आपलीच कशी काय गेली, आपलीच कशी काय गेली, आपलीच कशी काय गेली. 10 मिनिटात जर समोरच्यांची पण गेली, हा बरं झालं, तुमची पण गेली ना, बरं झालं. आता मला लाईट सांगायची नाही, काय सांगायची तुम्ही समजून घ्या.
पार्वती मातेच्या भाग्याचा हेवा त्या जयाला वाटायचा. दासी होती ती, वास्तविक तिची हैसियत नव्हती, दासी होती, मोलकरी नव्हती, पण संपर्क देवीचा होता. संगतीमध्ये राहून क्वालिटी वाढते बरं का, लक्षात घ्या. आज तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात 10 वर्षाने, शो मी युअर कंपनी, आय टेल यू युअर फ्युचर. डॉक्टर शिवाजीराव भोसलेंचं वाक्य आहे. तुम्ही मला तुमची संगत दाखवा, मी तुम्हाला तुमचं फ्युचर सांगतो. संगतीमुळे जीवनामध्ये परिवर्तन होतं. म्हणून संगत मोठ्यांची करावी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे उभे राहा. तेरी अच्छी बनेगी, नृत्य करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, नाचा जागेवर. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, 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 संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. नाचा नाचा. नाचती असं वाटतं, पण नाचवर लावा, नाचायला लावा. तुझ्या लक्षात आलं की तुला काय चिंता आहे, तुझ्या मनात काहीतरी आहे, तू सांगत का नाही, उदासीन काय. त्यावेळेस दासी म्हणाले, देवी मला पहिल्यांदा वचन द्या, कारण माझ्या मनात जे आहे ते जर मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला राग येईल, तुम्हाला आवडणार नाही. पार्वती मातेने दासीला वचन दिलं. दासी म्हणाली, देवी भगवान शंकरांच्या डोक्यामध्ये गंगा आहे, एका मांडीवर तुम्ही आहात, परंतु भगवान शंकरांची दुसरी मांडी रिकामी आहे. काय म्हणायचं होतं त्या जयाला, की भगवान शंकरांवर माझं प्रेम आहे, मला ते स्वामी म्हणून पाहिजे. पार्वती मातेला राग आला नाही. माता म्हणाल्या, ठीक आहे, तुझी इच्छा मी देवाकडे सांगते. वचन दिलंय. जगदंबा भवानी माता देवाला म्हणाल्या, प्रभू आपली दासी जया, तिची इच्छा पार्वती मातेने भगवान शंकरांजवळ बोलून दाखवली. भगवान म्हणाले, देवी तिच्या इच्छेचा सन्मान आपण करू, यथाकाल यथा अवकाश, पुढे वेळ आल्यानंतर मी तिची इच्छा पूर्ण करेल, मार्तंड भैरव अवतारामध्ये असं वर्णन केलेलं आहे. आणि पुढे परंतु भगवान शंकर म्हणाले, देवी तिची इच्छा तू माझ्याजवळ सांगितली, परंतु मी जेव्हा तिची इच्छा पूर्ण करेल तेव्हा मात्र तुला राग आल्याशिवाय राहणार नाही. आणि तीच मग पुढे जी जया नावाची दासी होती पार्वती मातेची, तीच पुढे बाणासुराच्या पोटी जन्माला आलेली आहे. तिचं नाव बाणाई. आता बाणासूर नेमकं कोणतं आहे मी पण कन्फ्युज आहे महाराज याच्यामध्ये. तर महाभारतामध्ये एक बाणासूर आहे, उषा बाप, त्याचं नाव पण बाणा. तो भगवान शंकरांचा भक्तही बाणासूर महाभारतातला. भगवान कृष्णांचा पहिला मुलगा रुक्मिणी मातेपासून झालेला प्रद्युम्न, आणि प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध, त्या अनिरुद्धाचा सासरा आहे तो बाणासूर, उषाचा पती. मग तो हा बाणासूर का कोणता आहे नेमकं काय माहिती, अजून काही पुराणामध्ये मला सापडला नाही. पण त्याचं नाव बाणासूर, मुलीचं नाव ठेवलंय बाणाई. तीच चीज आहे. लहानपणापासून भगवान शंकरांची भक्ती, लहानपणापासून. कारण ती कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या सानिध्यामध्ये सेवेत राहिलेली होती आणि समर्पण होतं भगवान शंकरांच्या चरणी.
पार्वती मातेसारखा अधिकार मला मिळाला पाहिजे, इच्छा होणं काही गैर नाहीये, भावना बरोबर आहे. लहानपणी नारदांची भेट झाली. देवाची कृपा होण्याकरता संतांची मध्यस्थी लागते. संतांनी जवळ केल्याशिवाय देव कृपा करत नाही. ईश्वर प्राप्तीचा मार्ग संत सांगतात. ध्रुवाला नारदांनी मंत्र दिला, ओम नमो भगवते. 6 महिन्यामध्ये ध्रुवाने देवाला प्राप्त केलं. भक्त प्रल्हाद नारदांच्या कृपेनेच देव भक्त प्रल्हाद झालेला आहे. महाराज नारद हे संत आहेत. हो, एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही संतांच्या पायावर मस्तक टेकवा, देव तुम्हाला आपोआप भेटेल. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधणे. किंवा नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, संता पायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. नारदांनी सांगितलं, तुला भगवान शंकर पती पाहिजे ना, मग एक मंत्र देतो तुला. ओम मार्तंड भैरवाय नमः. ओम मार्तंड भैरवाय नमः. या मंत्राचा जप कर. नारदांनी सांगितलेली पद्धत, चंदनपुरीच्या जंगलामध्ये चंदनाच्या झाडाखाली बाणायने अनेक वर्ष तप केलेले आहे. आणि तिथे एका धनगराने बाणाईचं संरक्षण केले, संगोपन केलंय, सांभाळ केलेला आहे. धनगराने सांभाळ केल्यामुळे ती बोलणं, ते भाषेच्या जय मंडळ मालिकेमध्ये तुम्ही सगळं बघताय. नारदांनी मंत्र दिला आणि सांगितलं, तुझं तप फळाला आल्यानंतर भगवान शंकर मार्तंड भैरव तुझ्याशी विवाह करतील. मध्ये बराच काल गेलेला आहे. बाणाई तप करते, भगवान शंकराच्या पिंडीवर दररोज अभिषेक करते. जलाचा अभिषेक आहे, बिल्व पानांचा अभिषेक आहे. आणि मी बोलून गेलो, भगवान शंकर इतके भोळे आहेत की त्वरित प्रसन्न होतात, फक्त आतला भाव शुद्ध. किती भोळे तुम्हाला सांगू का? एका राजाने एका शिवपिंडीवर सोन्याची घंटा बांधली होती. एका चोराच्या मनात आलं सोन्याची घंटा चोरायची. देव सोन्याचा असला की त्याला चोरांची भीती असते. तुकडोजी महाराजांचं गीत आहे, ए मानी नाही भाव देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेद, दगडाचा देव त्याला वडाराचा भेद, सोन्याचा देव त्याला चोराचा भेद. तुकडोजी महाराजांचं. त्या चोराने काय केलं, पिंडीवर पाय ठेवून सोन्याची घंटा चोरली, बगलीत मारली. मंदिरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याला घेण्याकरता कैलासातून विमान. सोरी पिंडी दिला पाय, सोरी पिंडी दिला पाय, सोरी पिंडी दिला पाय, सोरी पिंडी दिला पाय. पार्वती जगदंबा म्हणाल्या, प्रभू ज्याला घ्यायला विमान पाठवलं तो भक्त नाही, तो चोर आहे.
भगवान म्हणाले देवी तो चोर नाही, माझा भक्त खरा भक्त आहे. म्हणजे कसं काय, काही लोक फक्त महाशिवरात्रीलाच माझ्या मंदिरात येतात, काही मंदिरातून बाहेरून गेलं तरी फक्त हाताने नमस्कार करतात, काहींना मला नमस्कार कसा करायचा हे सुद्धा माहिती नाही. हा माझा खरा भक्त कसा आहे ते ऐक, याने सगळा भार माझ्यावर टाकलाय. समजलं का तुम्हाला? माझ्या पिंडीवर पाय दिला, अपराध केला नाही, माझ्यावर सगळा भार टाकला. आणि जो माझ्यावर भार घालतो तू का म्हणे भार गातरी यावरी, तू का म्हणे भार गातरी यावरी, भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी. होईल तू का म्हणे भार गातरी यावरी, तू का म्हणे भार गातरी यावरी. तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी. होईल कैवारी नारायण नारायण. जो माझ्यावर भार घालतो, लग्न मंडपामध्ये नवरदेवाने नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, सगळी जबाबदारी तिथून पुढे कोणावर आहे? कोणावर असते? बापाने मुलीचं कन्यादान केलं की बापाची जबाबदारी संपते. आणि तिथून पुढे सगळी जबाबदारी कोणावर? बायकोच्या अंगावरचे कपडे फाटले तर लाज तिच्या बापाला वाटायला पाहिजे का नवऱ्याला वाटायला पाहिजे? हा, बोलता नाही तुम्ही. एक मुलगी होती गरीबाची, दररोज भाकरी मागायची, भाजी मागायची, गल्लो गल्ली मध्ये फिरायची. सुया गे ग दामण घे, दाताच जातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. सुया गे दूध गे तांबडा गे, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, 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 कुंकू घ्या कोणी काळमणी. पहिल्या दिवशी जी भीक मागत फिरते ती दुसऱ्या दिवशी राजाची पत्नी झाल्यावर भीक मागेल का? दुर्बळाची कन्या. देवावर भार घातला की काळजी तो करतो. बाणाई माता पूजा करते, देवावर भार घातलेला आहे आणि वचन दिलं. बाणाई मातेच्या भक्तीला भगवान प्रसन्न झाले, कावरे वावरे व्हायला लागले. देव भक्ताने केलेली भक्ती देवापर्यंत पोहोचते, हृदयातली आतली शुद्ध भक्ती. इकडे बाणाईने भगवंताचं ध्यान लावलं, इकडे कैलास पर्वतावर देवाला गुसक्या लागायच्या. माणसाला वाटलं आठवण कोण काढते तुमची, मी तर जवळच आहे, गुसकी कशी काय लागते? आलं का लक्षात? बाणाई मातेचं भक्ती पाहून भगवान अचानक तिथे आले, प्रगट झाले. बाणाई मातेला दर्शन दिलं, अंतःकरण भरून आलं, भगवंताच्या चरणावर मिठी मारली. 2 दिवस भगवान वाड्यात राहिले. भगवान सांगितलं काळजी करू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करेल, मी तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि आपल्या पायातला खडावा दिला आणि योग सिद्धी दिली. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्याजवळ येऊ शकतेस योग सिद्धीच्या बळा. भगवान शंकर एकदा दर्शन देऊन निघून गेले.
आता बाणाई ही पार्वती मातेची दासी, भगवंताची भक्त आहे, पण देवाच्या लीला कार्यामध्ये ऐका, ही तिचा सांभाळ एका मेंढपाळाने केल्यामुळे लहानपणापासून मेंढपाळाचा व्यवसाय ती सुद्धा करायला लागली. कैलास पर्वतावरील दासी असून सुद्धा ती आता बाणाई धनगरी झाली. असा कसा देव विडा झाला, पहा कशी नवलाई, शिव अवतारी तुझी पार्वती आणि तिचंही बाई. खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीण. थोडं थोडं शिकलं पाहिजे तुमच्या बरोबर, मध्ये मध्ये आलं पाहिजे ते. महाराज अजून एक गाणं आहे, नजर लागली, नाही का? बसलेली का नजर लागली, नजर लागली देवाला बाणाईची नजर लागली. या बाणूंनारी नवेडी लावले मला, मला बाई मला काय सांगू माणसा तुला. या बाणूबाई नवेडी लावले मला, मला बाई मला काय सांगू माणसा तुला. झाला
बाणूच्या नादी लागला धनगर वाड्यात घुसला. धनगर वाड्यात घुसला का देव धनगर वाड्यात घुसला 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 हो धनगर वाड्यात घुसला का देव धनगर वाड्यात घुसला धनगर वाड्यात घुसला का देव धनगर वाड्यात घुसला बाणूच्या नादी बसला 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 का देव धनगर वाड्यात घुसला हात मारून घोड्याला गेला बाणूच्या वाड्याला मारून घोड्याला गेला बाणूच्या वाड्याला बाणूच्या वेड्याला मला टाकीला घोड्याला बोलू गया त्याला टाकीला घोड्याला माझा मरती रुसला ग देव माझा मरती रुसला माझा मरती रुसला ग देव माझा मरती रुसला हे बाणूच्या नादी बसला ग देव धनगर वाड्यात घुसला बाणूच्या नादी बसला ग देव धनगर वाड्यात घुसला धनगर वाड्यात घुसला ग देव धनगर वाड्यात घुसला धनगर वाड्यात घुसला ग देव धनगर वाड्यात घुसला आठवण आली बाणा निघाली. भगवान शंकर सारीपाट खेळत होते. दाराजवळ उभा राहून पदर फाडला काजळाने निरोप दिला. देवेडा पिसा झाला. भगवान सारीपाट खेळण्याचं निमित्त करून गड उतरून त्या चंदनपुरीच्या जंगलात आले महाराज आणि म्हाताऱ्याचं रूप घेतलंय. मेंढर राखायचं काम केलंय आणि एक दिवस सगळी मेंढर देवाने सोलून काढली. बानाई रडायला लागली. माझी मेंढर मला परत पाहिजे. भगवान देव म्हणाले तुझी सगळी मेंढर जिवंत करतो पण एका अटीवर तू माझ्याशी लग्न करशील का. बाणाईने विचार केला. मेंढर जिवंत होते आणि माझा जीव मेंढरा. बाणाई देवाबरोबर लग्न करायला तयार होते. ओव्या फार सुंदर आहेत त्याच्यातल्या. मल्हारी रूप ध्यानात आणून कामजवरे पिढीला दारुण गिरिजेश्वर दिल्याचे स्मरण होते झाले मल्हारीसी. प्रधानाला बोलावून घोड्यावर बसून देव बाणाई कडी आली. सुंदर वर्णन केलेले. बाणूची भेट घेतली प्रधानाने. सांगितलं कोणाकरता तप करते. भगवान शंकराने करता तुझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल. मी देवाला आणलेलं आहे. समोर बघ देव आहे. देवाचं दर्शन झालं. प्रधान हेगडी प्रधान म्हणजे भगवान विष्णू. तू आमच्या बरोबर नळदुर्ग. बाणाईचं लग्न नळदुर्गाला झालेलं. पण बाणाई बघा इथे फार महत्वाचा मुद्दा आहे. ती बाणाई म्हणते मी देवाबरोबर येते परंतु लहानपणापासून माझा सांभाळ माझ्या धनगर बापाने केलाय. त्या माझ्या बापाला माझं लग्न पाहण्याची इच्छा आहे. शिवरंजनी किंवा करून सोडला. बाणाई म्हणाली देवा लहानपणापासून माझ्या या धनगर बाबाने अजामिळ धनगराने माझा सांभाळ केलेला आहे. मुलीला बापाच्या कष्टाची जाणीव पाहिजे. ज्या दिवशी बापाच्या पोटी मुलगी जन्माला येते ना दादा त्या दिवशी बाप हा 50% भाग्यवान होतो. एक तरी मुलगी पाहिजे. मला एका ब्राह्मणाने विचारलं महाराज तुम्हाला मुलं किती आहेत. म्हटलं 3. म्हणे मुलगी नाही का. म्हटलं पाहिजे होती पण देवाने दिली नाही. मग तुम्ही करंट येत म्हणे महाराज. ज्या बापाला मुलगी नसते तो बाप करंट आहे. एक तरी मुलगी जन्माला आली पाहिजे. तुम्ही मुली कापून टाकल्या 25-30 वर्षापूर्वी. ती गर्भातली मुलगी आपल्या आईला ओरडून सांगायची आई नको मारू आई मला. नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे. नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे. मुलीच्या अंतःकरणामध्ये बाबाबद्दल जिव्हाळा असतो महाराज.
मुलीला प्रेम असतं. बाणाई म्हणते, देवा या माझ्या बापाने माझा सांभाळ केलाय. जशी जशी मुलगी मोठी होते तशी तशी बापाला काळजी वाटते मला. ज्या दिवशी बाप मुलीचं कन्यादान करत असतो त्या दिवशी बापाला 100% भाग्य प्राप्त होतं. मुलीच्या कन्यादानाच्या दिवसाची बाप वाट बघत असतो. आणि मुलींनी सुद्धा आपल्या बापाला कन्यादानाचं भाग्य दिलं पाहिजे. खानदानी मुली बापाला कन्यादानाचं भाग्य देतात. मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं असेल. कायद्याचं पाठबळ आहे थोडं म्हणून अवघड आहे. एक ऑब्झर्व असं आहे, हे UPSC MPSC विशिष्ट वयाचा उंबरठा ज्या मुलींनी ओलांडलेला आहे, ज्यांना सोशल मॅच्युरिटी आहे, त्या मुली मायबापांपासून शिकायला कितीही लांब असल्या पण ज्यांच्या डोळ्यापुढे आपलं ध्येय आहे त्या मुली पावलं चुकताना दिसत नाही. कच्च्या मुली पावलं चुकताना दिसतात. कच्च्या, समजलं का तुम्हाला? 11वी 12वी यांना धोरणं कमी आहेत, आकला गाण ठेवल्या. आपले आईवडील आपल्याकरता काय काबाड कष्ट करतात हे भान नाही त्यांना. विचारच नाही. जोडीदार निवडताना अजिबात कॉमन सेन्स नाही. एक क्षणभर तुमचा विचार, बाप आणि आईवडील जिवंत असले तरी मुलीने जर चुकीचं पाऊल टाकलं तर प्रत्येक क्षणी मायबाप मरत असतात. लक्षात घ्या. बाणाई म्हणते, देवा माझ्या बापाने माझा सांभाळ केलाय आणि माझं कन्यादान माझ्या बापाला करायचंय. माझ्या बापाने सुद्धा माझ्या लग्नाचा सोहळा पाहिला पाहिजे. काय कावळ कष्ट करतो बाप आई कर मुलांकरता मुली करता. महाराज आपुलिया हित जवसे जगत, आपुलिया हित जवसे जगत, आपुलिया हित जवसे जगत, आपुलिया हित जवसे जगत. पात्र घेऊन या. पात्र घेऊन या. सगळं पात्र इकडे घेऊन या. आपुलिया हित जवसे जगत, आपुलिया हित जवसे जगत. घडी कन्या सर्वांना अक्षर बाणाई बरोबर देवाने लग्न लावलं, माणसा बरोबर लग्न लावलं. लग्नाचा प्रसंग बघू. आपल्या व्यासपीठावर ब्राह्मण देव आहेत भगवान शंकर. त्यांचे गड म्हाळसा मातेच्या मैत्रिणी. ती म्हाळसा माता आपल्या मैत्रिणी म्हणतात, सखिया या इकडे, मला हळद लावा. नवरा कुणाचा येतो, गोड्या गोड्यावरी नवरा कुणाचा येतो, नवरा कुणाचा येतो, गोड्या गोड्यावरी नवरा कुणाचा येतो, गोड्या गोड्यावरी नवरा कुणाचा येतो, नवरा कुणाचा येतो, गोड्यावरी नवरा कुणाचा येतो.
म्हाळसा देवीला आता हळद लागते ते ऐका हं? ते म्हणा, ते आओ सखी मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो, मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो। सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो। जय हो, हरि बोल। म्हाळसा आईला हळद लावली नवरी नकली सारा धनगरवाडा नटलाय सजलाय ग, या वरती आल्या स्टेजवर या सारा धनगरवाडा नटलाय सजलाय ग, भानुबाईच्या लग्नाला माझा मल्हारी नटलाय ग, माझा मल्हारी नटलाय ग, लग्नाला माझा मल्हारी नटलाय ग, मल्हारी नटलाय ग, धनगरवाडा नटलाय सजलाय ग, भानुबाईच्या लग्नाला कृष्ण नाम की बेटियां सगाई रे, कृष्ण नाम की मेरे नयनों में कृष्ण मेरे होठों पे कृष्ण मेरे नयनों में कृष्ण मेरे होठों में कृष्ण, मेरे नयनों में कृष्ण मेरे होठों पे कृष्ण मेरे नयनों में कृष्ण मेरे होठों में कृष्ण। सोहळे सुद्धा केले पाहिजे। जो देवाचे सोहळे मनापासून करतो त्यांची सोहळे सुद्धा देव मनापासून करतो। मार्तंड ऐका, आणि मार्तंड भैरवाच्या भूमिकेमध्ये भाग्यवान नवरदेव, भाग्य आहे त्यांचं, काय नाव आहे, चिरंजीव हर्षल शिवराम कावळे वर आहेत, आणि ची सौ कांक्षिणी रुपाली, भाग्य आहे त्यांचं। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आठवण राहील की आपण भगवान खंडेरायाच्या भूमिकेतून आपला विवाह सर्वांच्या समक्ष झालेला आहे। तिथलं वर्णन तर असं आहे, महाराज यक्ष किन्नर गंधर्व देव आकाशातून पुष्पवृष्टी करतायत, आणि देवाच्या विवाहाचा सोहळा आपले ब्राह्मण देव आहेत, अंतरपाठ धरा, नवरदेवाचे मामा नवरीचे मामा व्यासपीठावर या, तिकडं उभे असलेले भाविक इकडे बसून घ्या ना, डोक्यात टोपी हरे सुसर्वदा वागर्थाइव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरं वंदे पार्वती परमेश्वरो सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी बाळी शशी शोहतो
अंकुश लड्डू पद्म परश दंती हिराय झणगल पायी पैंजण घागरे ऋणझुने प्रेमे वरा नाचदा ऐसे कुर्यात सदा मंगल शुभ मंगल सावधान तळस्फुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभ नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणु जडाताचा पाळणा नोनी गुणाचा आईना जशी ढवितरे आज बाहेर सोडूनी कशी चालली जासरे आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाचे सावली जीव कालवर तुला पाठवी ताराने एका डोळ्यात आनंद एका डोळ्यात पाणी शुभमंगल सावधान त्याला प्रसन्न देवता गणपती सरस्वती दोन कुळाची मुहूर्तावरती झुलली प्रीती नाती नक्षत्रांच्या उदलवाक्षरा निलंकार अंतरी मंगल सावधान लग्न मंडपी मल्हारी अचला बाणूबाई त्या क्षणी संसाराचे फुलवामळे हो शिंपून अमृत पाणी बाणूबाई आज निघाली पती सवे सासरी शुभमंगल सासवे नकोस देऊ गुंदका लक्ष्मी तो नव्या घराची झाली सगळ लाडके झाला लाडके नंद सुखाने पती राजाच्या घरी शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सद्गुण साधोनी स्थिर कैवयोग अपुल्या वभानवा भूषण सारे राष्ट्र
करा उज्ज्वल गारस्ता श्रम हा तुम्हा वधूवरा सावधान शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीपनवरा घेऊन यावे घरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतर्पटा ते धरा दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी वाजंत्री बहु कलबला कुलदेवता चिंतन उमा महेश्वर चिंतन समर्थ सावधान नारायण चिंतन सावधान भक्तगण एक चित्तन सावधान सावचित्त सावधान देवतांच्या हातामध्ये पुष्पमाला द्या अंतर्पट काढून घ्या. तदेव लग्नं सुदनं तदेव ताराबलं दैव बलं तदेव विद्या या दैव बलं तदेव सर्वांनी जागेवर उभे राहा. देवाचं लग्न नाचायचं आहे. हो ना. पंढरीचा राजा पंढरीचा वाजा आजा राजा है बती आजा राजा है बती पांडवाचे मता जगदी तुझा दुड्या सवार तुझा दुड्या सवार होतो जगे कार जगदी जीवन भड्या भड्यावार हरिवार भड्यावार भड्या भड्यावार जगदी आया बाबा तुझा जोरीला जोरीला मेरा मान पारीला पहिला मान पालीला दुसरा मान गोरीला नकायाची तीन फुलाया मालीन देवाला हार घालीला वाजती पार्वती तुरे देवाच्या चरणी लागती हे देव जय माझ्या चेतनच्या राजा माझ्या मलकीचा राजा आरती लो वाळू मन भावे लो वाळू देवाला तुझ्या पाया लागल तुझ्या पाया लागल हरीच्या पाया आरती म्हणून कंठे राया तुला सदा मित्राचा गुरु खाली लटांगण मंदिर चरण चरण